कुठल्याही जागेचे नाव ही त्याची पहिली ओळख असते। जसं मुंबईचं नाव पडलं मुंबादेवीवरनं, पाटणाचं पडलं पाटलीपुत्रवरनं, गोवाचं पडलं गोमंतकवरनं। लोकांना हे कुतूहल असतं की या जागेला हे नाव कसं पडलं आणि त्याची उत्तरही गमतीशीर आणि अनपेक्षित मिळतात। अशाच एका शहराच्या नावाचा उगम आज आपण पाहणार आहोत आणि ते शहर म्हणजे रत्नागिरी। नमस्कार, मी राधेय आणि वेलकम टू इतिहास मॅटर्स। आज आपण पाहणार आहोत रत्नागिरी शहराला त्याचे नाव कसे पडले। रत्नागिरी शहर हे कोकणातले महत्त्वाचे जिल्ह्याचे ठिकाण। ब्रिटिशांच्या आधीपासून रत्नदुर्ग किल्ल्यामुळे ह्या पूर्ण शहराला खूप जास्ती महत्त्व होते आणि ह्या शहराचे उल्लेख अगदी यादव काळापासून आपल्याला आढळतात। आता ह्या शहराचा उगम पाहायचा झाला तर 3 कथा आपल्याला सतत सांगितल्या जातात आणि तिन्ही कथांवर इकडच्या लोकांचा खूप जास्ती विश्वास आहे। तर कथा नंबर 1, रत्नागिरी या शब्दाची फोड केली तर आपल्याला 2 शब्द समोर येतात। एक म्हणजे रत्न आणि दुसरे म्हणजे आगर। म्हणजे अनेक रत्न इथे मिळतात आणि त्यांचे आगर म्हणून रत्नागिरी हा शब्द। आता गमतीची गोष्ट सांगायची तर ह्या एरियात कुठेही अनेक प्रकारची खनिजे किंवा तत्सम प्रकारचे रत्नांचे साठे आपल्याला सापडत नाही। त्याहूनही कुठल्याही स्थानिक सत्तेने सह्याद्री ओलांडून देशावर गेलेत आणि तिकडे आपलं राज्य स्थापन केलेत असे उल्लेख तरी आढळत नाहीत। त्यापेक्षा दख्खनवरती कुठली तरी सत्ता इकडे येते, इथे राज्य स्थापन करते आणि स्थानिक लोकांना मांडलिक बनवते अशी उदाहरणं आपल्याला बरीच आहेत। त्याला अपवाद नक्कीच आहे। मग आपण नक्की कुठल्या रत्नांबद्दल बोलतोय? म्हणजे हा उगम साफ चुकीचा आहे। तर कथा नंबर 2, रत्नागिरी किल्ल्यावर रतनगिरी महाराजांची समाधी आपल्याला आढळते। हे महाराज इथे वास्तव्याला होते आणि इथेच यांनी समाधी घेतली याचे उल्लेख आढळतात। आता रतनगिरी महाराज म्हणून रत्नागिरी आणि हे या ठिकाणचे नाव असं आपण म्हणू शकतो। फार छान सोपं उत्तर आहे पण अत्यंत चुकीचं आहे। गंमत सांगायची झाली तर रत्नागिरी या ठिकाणचा उल्लेख हा यादव काळात आपल्याला सापडतो। म्हणजे साधारण कधी रतनगिरी महाराजांच्या 400 वर्ष आधी। म्हणजे हा उगम आपण साफ चुकीचा आहे असं म्हणू शकतो। तर कथा नंबर 3, राजा भोज यांचा काळ 1010 ते 1055 मधला। ह्या पूर्ण ठिकाणावर आणि विशेषतः रत्नागिरी किल्ल्यावर त्यांचं राज्य होतं असं म्हटलं जातं। आता राजा भोज यांची आई, तिचं नाव रत्ना, म्हणून रत्ना जिथे राहते तो पर्वत म्हणून रत्नागिरी असे नाव पडले। हा उगमही चुकीचा आहे। आधुनिक काळात जो अभ्यास करण्यात आला त्याच्यात असे लक्षात आले की हा किल्ला हा बहामनी काळात बांधला गेला। इतिहासकार सचिन जोशी यांनी त्यांच्या पुस्तकात पण याचा उल्लेख केलेला आहे। आता बहामनी काळ हा साधारण राजा भोज यांच्या 200 वर्षानंतरचा। म्हणजे हा उगमही साफ चुकीचा आहे असं आपण म्हणू शकतो। तर मग हे नाव पडले कसे? रत्नासूर राक्षस हा अनेक दंतकथांमध्ये आपल्याला आढळतो। प्रत्येक क्षेत्राने आपापल्या परंपरेनुसार ह्या राक्षसाला वेगवेगळ्या प्रकारे रंगवलेला आहे। पण एक गोष्ट सगळ्या परंपरेमध्ये आणि सगळ्या क्षेत्रांमध्ये सारखीच आहे आणि ती म्हणजे हा रत्नासूर राक्षस हा प्रचंड विध्वंसक, प्रचंड लबाड आणि राक्षसी वृत्तीचा आहे। आत्ताच्या कोकणच्या भागात रत्नासुराने प्रचंड हाहाकार माजवलेला होता। ह्याची दखल घेऊन कोल्हापुरातील ज्योतिबाने भगवती देवीला त्याचा वध करण्यासाठी इथे पाठवले। एक खूप मोठे युद्ध ह्या पूर्ण परिसरात झाले आणि भगवती देवीने, जी म्हणजे महिषासुरमर्दिनीची अवतार आहे, तिने या रत्नासूर राक्षसाचा वध केला। तर ज्या पर्वतावर त्याचा वध झाला तो पर्वत म्हणजे रत्नागिरी। ह्या रत्नासूर राक्षसाचा वध केल्यानंतर भगवती देवीने ह्या पूर्ण परिसरात शांतता प्रस्थापित केली आणि अजूनही रत्नागिरी किल्ल्यावरील जे भगवती देवीचं मंदिर आहे ते ह्या पुरातन कथेची आणि दंतकथेची साक्ष आहे। आता आपण चमत्काराचा आणि दंतकथेचा भाग सोडून देऊ, पण एका राक्षसी वृत्तीच्या सत्ताधीशाचे पारिपत्य करण्यासाठी एका महिलेच्या नेतृत्वाखाली त्याचा वध केला जातो आणि इथे शांतता प्रस्थापित होते, हे या पूर्ण कथेचं प्रतीक आहे। माझ्या मते खरे उत्तर शोधायचे झाले तर ते रत्नागिरी किल्ल्याच्या भूगोलातच आपल्याला आढळते। तुम्ही कुठल्याही टोकावरून पाहिलं तर निसर्गाचे अद्भुत चमत्कार आपल्या या किल्ल्यावर दिसतात। तुम्ही पूर्ण कोकणामध्ये पाहिलं तर कुठलाही किल्ला हा एवढ्या उंचावर अगदी समुद्रकिनारी आपल्याला दिसत नाही। जणू एक मोठा हिरा वरतून असा समुद्रात ठेवलेला आहे। तुम्ही जर लाईट हाऊसवर उभे राहिलात तर उजवीकडे तुम्हाला पांढरी वाळू दिसते आणि डावीकडे काळी वाळू। प्रचंड उंचावरून नजर जाईपर्यंत दिसणारा अथांग समुद्र आणि शेवटी तिन्ही सांजेला ब्रह्मानंदी टाळे लागेल असा सूर्यास्त। आणि म्हणून अनेक निसर्गरम्य रत्नांनी भरलेला हा किल्ला म्हणून रत्नागिरी। म्हणूनच कदाचित ब्रिटिशांनी ह्याचे नाव ज्वेल फोर्ट असे ठेवलेले। थँक्यू सो मच हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल।
तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा आणि रत्नागिरी या नावाबद्दल तुमच्याकडे अनेक कथा असतील तर कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला नक्की सांगा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, ज्यांना या कथा माहीत नसतील त्यांना तो शेअर करा आणि असे अनेक भन्नाट किस्से आणि गोष्टी ऐकण्यासाठी ह्याच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजिबात विसरू नका की इतिहास मॅटर्स।